देशांतर्गत खेळली जाणारी सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे रणजी क्रिकेट स्पर्धा आणि ही स्पर्धा इतिहासात पहिल्यांदा जम्मू काश्मीरने जिंकलेली आहे। याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया। तर बघा, रणजी स्पर्धा 2025-26 ची जी होती, एकूण 91वी स्पर्धा होती आणि ही स्पर्धेचा विजेता संघ ठरलेला आहे जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीरने ही पहिल्यांदा स्पर्धा जिंकलेली आहे। या संघाचा कर्णधार होता पारस डोगरा। त्याच पद्धतीने जम्मू काश्मीरने पराभव केलेला आहे कर्नाटकचा अंतिम सामन्यामध्ये। कर्नाटकचा कर्णधार होता देवदत्त पड्डीकल। त्याच पद्धतीने हा जो सामना आहे अंतिम, हा KSCA स्टेडियम कर्नाटकमध्ये हुबळी या ठिकाणी पार पडला होता आणि ही रणजी स्पर्धा ही कसोटी स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये जर सामना ड्रॉ झाला तर पहिल्या डावामध्ये ज्यांनी सर्वात जास्त धावा केल्यात त्याला विजेता ठरवलं जातं आणि तशाच पद्धतीने पहिल्या डावाच्या आघाडीवरच जम्मू काश्मीरला विजेता घोषित करण्यात आलेला आहे आणि या रणजी स्पर्धेच्या मालिकावीर आणि सामनावीर हे दोन्ही पुरस्कार आकिब नबी ह्या जम्मू काश्मीरच्या बॉलरला मिळालेला आहे। आता ही जी रणजी स्पर्धा आहे ही 1934 ला सुरू झालेली आहे आणि देशांतर्गत प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेट स्पर्धा आहे, लक्षात ठेवा। याचं आयोजन BCCI मार्फत केलं जातं आणि आतापर्यंत सर्वात जास्त वेळा विजेता संघ ठरलेला आहे मुंबईचा। मुंबईने 42 वेळा रणजी स्पर्धा जिंकलेली आहे आणि या स्पर्धेला रणजी असं नाव दिलेलं आहे रणजित सिंग यांच्या नावावरून आणि रणजित सिंग हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत। ते इंग्लंड कडून खेळले होते पण ते भारतीय होते, त्यांचं नाव या रणजी स्पर्धेला दिलेलं आहे। अशा पद्धतीने ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात त्या आपण PDF स्वरूपात आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर दररोज सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत असतो। त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी नक्की डाउनलोड करा।